नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण याला हाईड करूया. तर बघा, आजच्या क्लासमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये सीसॅट उतारे जे काय असतात, उतारे पॅसेजेस सोडवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घेणार आहोत. आज डे 1 आहे आणि डे 1 मध्ये आपण एक उतारा सोडवणार. त्याचबरोबर महत्त्वपूर्ण टिप्स अँड ट्रिक्स कशा फास्ट आणि तुम्ही एकदम ॲक्युरेटली प्रत्येक उतारा सोडवू शकता याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत आपण. तर बघा, तुम्हाला माहित असायला पाहिजे की युपीएससी प्रमाणेच आपल्या एमपीएससीने पण 2013 पासून काय केलंय की हे उतारे जे आहेत, सीसॅट आहे हा नवीन एक विषय, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, सीसॅटचा एक महत्वपूर्ण बदल आपल्या परीक्षेमध्ये केला. आणि हा 200 मार्काचा प्रश्न असतो आणि याच्यामध्ये 80 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. आणि या 80 प्रश्नांना तुम्हाला माहित आहे की निगेटिव्ह मार्किंग पण असते 1/3. त्याचबरोबर हा पेपर तुम्हाला 200 गुण मिळवून देऊ शकतो किंवा बऱ्यापैकी गुण मिळवून देऊ शकतो जर याला तुम्ही व्यवस्थित याच्यातले पॅसेजेस जे आहे ते सोडवले तर. चला तर मग काही महत्वपूर्ण ट्रिक्स याबद्दल जाणून घेऊयात. हा पेपर आहे 2019चा आणि तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये काय काय असतं. तर आता याचा आपण एक ग्राफच तयार केलाय की या पेपरमध्ये विचारलं काय जातं. तर सीसॅट पेपर सोडविताना कोणत्याही विषयाचं पाठांतर न करण्याचे विषय यात समाविष्ट करण्यात आले आहेत. कारण तुम्हाला माहित आहे की पाठांतर करून हा पेपर सोडवला जातच नाही. सीसॅटचा पॅसेजचा जो काही भाग असतो यामध्ये फक्त आणि फक्त तुमची प्रॅक्टिस तुम्हाला हे करते, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि तुम्ही ते कसे सोडवू शकता. तर बघा, यामध्ये कारण तुम्हाला सामान्य अध्ययन एक जो जीएसचा पेपर झाला पहिला, त्यामध्येच तुम्हाला तुमच्या ज्ञानाची परीक्षा आयोगाने घेतलेली आहे. पेपर 2 मध्ये तुम्हाला एक तुम्ही हे कसे आहात, म्हणजे मेंटली किती स्ट्रॉंग आहेत, या सगळ्या गोष्टीचं तुमचं जे आकलन आहे ते केलं जातं आणि आकलन क्षमता तुमची टेस्ट केली जाते. म्हणून पहिल्यांदा तर या पेपरमध्येच पहिला टॉपिक असतो आकलन क्षमतेचा. आकलन क्षमता म्हणजेच काय, तर कम्प्रेहेन्शन. कम्प्रेहेन्शन मध्ये तुम्हाला 10 जवळपास पॅसेज विचारले जातात आणि ते पॅसेज तुम्हाला सोडवायचे असतात तुमच्या याच्यानुसार, कौशल्यानुसार, आकलन क्षमतेनुसार. दुसरा भाग असतो परस्पर संवादासह आंतरव्यक्ती संवाद कौशल्य, म्हणजेच कम्युनिकेशन स्किल जे आहे तुमच्या टेस्ट केल्या जातात. याच्यामध्ये तुम्हाला इंटरपर्सनल स्किल, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल तुमच्या टेस्ट केल्या जातात. त्यानंतर तार्किक व विश्लेषण क्षमता, याला तुम्हाला माहिती आहे लॉजिकल आणि अनालिटिकल तुमचं जे काही रिझनिंग आहे याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजेच काय, तर लॉजिकल तसेच अनालिटिकल तुमची ॲबिलिटी यामधून टेस्ट केली जाते. निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग तुमचं हे केलं जातं, समस्येचं निराकरण तुम्ही कसं करू शकता. आणि सामान्य बौद्धिक क्षमता, ओके, ही गोष्ट पण तिथं टेस्ट केली जाते. त्यानंतरचा जो महत्वपूर्ण विषय आहे की इथं 5 महत्वाचे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यातला पहिला नियम असा आहे की प्रश्न काळजीपूर्वक वाचणे. ठीक आहे. प्रश्नाला तुम्हाला कोणताही पॅसेज आला तर प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. तर एकदम प्रश्नाकडे पण नाही जायचंय. त्यासाठी अगोदर आपल्याला पॅसेज वाचायचं संपूर्ण. त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे प्रत्येक विधानाच्या पुढे जे रॉंग विधान आहे त्याला, हे तुम्हाला माहितीच आहे, एक तुम्ही हे करू शकता आणि जे बरोबर आहे त्याच्यासमोर तुम्हाला राईट मार्क करायचा आहे. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तो प्रश्न सोडून द्या. कारण काही पॅसेजेस मध्ये असे काही प्रश्न येतात की 3 आपल्याला वाटतं की हा पॅसेजचं हे पण उत्तर आहे आणि हे पण आहे आणि आपण मग गडबडतो. त्यामुळे ते प्रश्न जर तसा पद्धतीचा असेल तो प्रश्न स्किपच करा. एखादा जर कठीण विषय असेल सायन्स सारखा त्या रिलेटेड पॅसेज. त्यानंतर शांत मनाने उतारा वाचणं हे महत्वाची ट्रिक आहे, तुम्हाला माहितीच आहे. इकडून तुम्हाला पेपरला जाताना किंवा जीएस नंतरचा जो काही पेपर, तुम्ही GS1 नंतर जे काही मधात गॅप असते त्यामध्ये कोणताही निगेटिव्ह विचार करू नका किंवा मधामध्ये जो काही ब्रेक आहे त्या अगोदरच्या पेपरचा विचार करू नका. हा पेपर सोडवताना शांत मनाने उतारा वाचा. उतारा वाचताना घाई न करणे ही एक महत्वाची ट्रिक आहे. कारण तुम्हाला वाटतं की आता तुमची प्रॅक्टिस जरी असेल आणि नसेलही तर प्रॅक्टिस तर असावीच लागते. हा महत्वाचा पॉइंट आहे. प्रॅक्टिस असल्यानंतरही तुम्ही जर घाई करत असाल, तुमचा जो नॅचरल स्पीड आहे त्याच्यापेक्षा अजून तुम्हाला फास्ट करत असाल तर तुमचा उतारा चुकून जाईल, प्रश्न चुकतील, त्यामुळं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगचा इथं धोका जो आहे तो मिळू शकतो. त्यानंतर आता पुढचा आपण एक पॅसेज सोडून बघूया. तर आता पॅसेज वाचण्याचा स्पीड बघा कसा आहे.
आणि कचऱ्यातून कमवा नावाचा पॅसेज 2019चा पहिला पॅसेज होता, तुम्हाला आठवत असेल जर तुम्ही पेपर दिला असेल. याचे की पॉइंट्स मी आता शेवट तुम्हाला सांगेल, कारण हा पॅसेज आता आपण काय करणार आहोत, सोडवण्यात आहोत. तर निगडी व चिंचवड येथील सेंट उर्सुला, हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला कशी अंडरलाईन करायची बघा. निगडी व चिंचवड येथील सेंट उर्सुला व सेंट अँड्रू शाळेतील मुलांनी 539 किलो प्लास्टिकचा कचरा जो आहे तो कचरा कुंड्यात व नदीमध्ये जाणार नाही याची खात्री केली. सुसान राज या सामाजिक कार्यकर्तीने कचऱ्याचं वर्गीकरण व कचऱ्याचे पुन्हा वापर करण्याचे पैसे मिळतात यासंबंधी जागृती निर्माण केली. तर सुसान राज हे नाव अंडरलाईन करा. आणि ही एक सामाजिक कार्यकर्ती आहे, हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, म्हणजे ती काय फिमेल आहे. त्यानंतर त्या म्हणाल्या की आपण अशी कल्पना करूया की सर्व शाळांनी अशी कृती केल्यास कचरा कुंड्यात प्लास्टिकचा कचराच नसेल. ठीक आहे. त्यानंतर आपण वापरलेली प्रत्येक गोष्ट ती आता आपल्या उपयोगाची नाही, ती कच्चा माल म्हणून त्याच्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापर तिचा केला पाहिजे. त्यानंतर पिंपरी चिंचवड, आणि हे निगडी व चिंचवड हे तर तुम्ही केलंच असेल, सेंट उर्सुला व सेंट अँड्रू ह्या शाळा आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर पिंपरी चिंचवड मधील आंतरराष्ट्रीय लायन्सचे प्रेसिडेंट लायन विवेक नानिवडेकर आणि कोषाध्यक्ष लायन प्रकाश कोस्पेक्वार यांनी विद्यार्थ्यास 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, ज्या त्यांच्या पालकांचा आदर करा, कचऱ्याचं वर्गीकरण करा आणि जगातील एक तरी व्यक्तीचे जग डोळ्याने पाहण्यास मदत करा, असं आहे ते. त्यानंतर THA चे शैक्षणिक सल्लागार सुसान राज यांनी ओला व सुका कचरा कसा ओळखायचा याचा सोपा मार्ग सांगितला. देवाने निर्माण केलेल्या सर्व नैसर्गिक वस्तूंचा समावेश ओल्या कचऱ्यात आणि मानवाने निर्माण केलेल्या सर्व वस्तूंचा समावेश सुका कचऱ्यात होतो. सर्व कचरा एकत्र केल्यास त्याचे मूल्य कमी होते आणि तो स्वतंत्र ठेवल्यास त्याचे पैसे मिळतात. त्यानंतर नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीजच्या श्यामला देसाई, हे श्यामला देसाई नाव इम्पॉर्टंट आहे, त्यांनी कचऱ्याचं वर्गीकरण केल्याने त्यांचा प्रदूषण कमी करण्यासंबंधी बऱ्याच लोकांचा फायदा झाल्याचा ते काही गोष्टींचा उल्लेख केला. क्लीन गार्बेज मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ललित रोहित यांनी जमा केलेल्या सर्व प्लास्टिकची नोंदी ठेवली. सेंट अँड्रू शाळेतील मुलांनी 3,548 रुपये कमावले, तर उर्सुला शाळेतील मुलांनी 784 रुपये कमावले असं सांगितलं. सेंट अँड्रूचे प्राचार्य सिक्रे रिया रोझी यांनी माहिती दिली की मोबाईलवरून पालकांना आणि शाळेच्या संचालकांना संदेश पाठविल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गोळा करण्याचा फायदा झाला. सेंट उर्सुलाच्या प्राचार्या भगिनी संध्या म्हणाल्या की ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्ट खतासाठी खड्डे खणण्याचे प्रशिक्षण देणे त्यांना आवडेल. श्यामला देसाई यांनी कंपोस्टचे खड्डे खणण्यासाठी दोन्ही शाळांस मदत करण्याचं आश्वासन दिलं. आता हा पॅसेज वाचत असताना तुमची जे लिंक आहे ती कंटिन्युअसली पाहिजे. बाहेर कोणता आवाज येतोय का किंवा कोणी मदत येतोय का याच्या विषयी तुम्हाला अजिबात विचार करण्याचं काही कारण नाही. तुम्ही पूर्ण लक्ष तुमच्या पेपरमध्ये देणं आवश्यक आहे. हा पॅसेज आता इथून संपतो. बघा, शेवटचे 3 काही परिच्छेद इथं उरलेले आहेत. तर सेंट उर्सुलाच्या प्राचार्या भगिनी संध्या म्हणाल्या, हे आपण वाचलं. त्यानंतर लायन विवेक यांनी असं आश्वासन दिलं की लायनचे स्वयंसेवक प्लास्टिक गोळा करण्याच्या संघटित प्रयत्नाचे समन्वय करतील. त्यात पिंपरी चिंचवडमधील कमीत कमी 10 शाळांचा समावेश असेल. सोनिया गांधी उद्योगाचे आमिर शेख म्हणाले की इतक्या मोठ्या स्वच्छ प्लास्टिक गोळा केल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल, त्यांचे सरळ तुकड्यात रूपांतर होईल, त्याचा मला आनंद होत आहे. या तुकडे झालेल्या प्लास्टिकचे त्यांच्याद्वारे पाईप सारखी विविध इत्यादी उत्पादन तयार केले जाईल, ज्याचा उपयोग इमारती व शेतात केला जाईल. 539 किलो प्लास्टिक गोळा करण्याच्या घटनेने ज्या मोठ्या प्रमाणात साधन संपदा वाचल्या आहेत त्याच्या पुनर्वापराने पैशाची बचत झाली आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापरल्याने फायदा झालाय, अशी ललित रोहित यांनी माहिती दिली. ते म्हणाले की यामुळे देशाच्या साधन संपदांमध्ये 20,000 रुपयांची भर पडली आहे. आपण पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी याकडे लक्ष देऊन हे मॉडेल सर्व शाळांमध्ये सुरू करून त्यांना बक्षीस द्यावं. तर असं कोणी म्हटलेलं आणि कशासंबंधी म्हटलेलं आता तुम्हाला प्रश्नातून कळणार आहे. ठीक आहे, ओके. तर बघा, पहिला प्रश्न काय इथं निर्माण होतो की इथं सोपा प्रश्न की सुसान राज कोण आहेत, ललित रोहित कोण आहेत, भगिनी संध्या कोण आहेत, लायन विवेक कोण आहेत. आपण सुरुवातीपासूनच वाचला आणि याच्यामध्ये हा प्रश्न तुमच्या समोरून गेलेला आहे. ठीक आहे, तर जसं की या ठिकाणी याचं उत्तर आहे 3. तर पॅसेजमध्ये पण आपण बघूया की याचं उत्तर 3 का आहे. तर सुसान राज पहिल्यांदा आपण सोडवलं की
त्या कोण होत्या तर शैक्षणिक सल्लागार. त्यानंतर ललित रोहित होते स्वच्छ कचरा नियोजन व्यवस्थापनाचे महत्वाचे अधिकारी. त्यानंतर भगिनी संध्या कोण होत्या तर प्राचार्य होत्या सेंट उर्सुलाच्या. आणि लायन विवेक होते प्रेसिडेंट लायन इंटरनॅशनल PCMCचे. ओके, तर आता सुशांत राज तुम्हाला लगेच कळतं की तुम्ही पॅसेजमध्ये गेले की सुशांत राज हे नाव पहिल्यांदाच आपल्याला मिळालेलं. ठीक आहे, की ह्या ज्या आहेत निगडी व चिंचवड येथील सेंट उर्सुला सेंट एंड्रू शाळेतील हे झाल्यानंतर याची खात्री घेतली. सुशांत राज या सामाजिक कार्यकर्तीने कचऱ्याचं वर्गीकरण करण्याचे पुन्हा वापर करण्याचे पैसे मिळतील यासंबंधी जागृती केली. तर आपल्याला इथूनच कळतं की सुशांत राज जे आहेत त्या एक शैक्षणिक सल्लागार पण आहेत आणि त्याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ती पण आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ती बरोबरच त्या शैक्षणिक सल्लागार आहेत हे पण आपल्याला इथून कळून येतं. कारण त्यांचा संबंध जो आहे तो इथं तिसऱ्या पॅसेजमध्ये आपल्याला दिसतो की शैक्षणिक सल्लागार सुशांत राज. ओके, आपल्याला इथं पण दिसतं ते आणि वरच्या ह्याच्यामध्ये पण सामाजिक कार्यकर्ते दिसतं. तर ऑप्शनमध्ये शैक्षणिक सल्लागार असल्यामुळं आपण ते त्याच्याशी रिलेट केलं. त्यानंतर दुसरं जे होतं ललित रोहित स्वच्छ कचरा नियोजनचे व्यवस्थापक. ओके, ललित रोहित आपल्याला दुसऱ्या पॅसेजमध्ये दिसले होते. ठीक आहे, ललित रोहित जे आहेत ते आपल्याला आपण प्रत्येक हे बघा क्लीन गार्बेज मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ललित रोहित यांनी जे काय आहे ते प्लास्टिकची नोंद ठेवली. आणि इथं तुम्ही बघू शकता की हे जे आहेत कचरा संबंधी म्हणजेच गार्बेज नियंत्रण प्रायव्हेट लिमिटेडचे महत्वाचे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या संबंधी जे आहेत त्यांनी ते काम केलेलं आहे. तर आपल्याला इथून कळतं की हे जे आहेत बेसिकली काय आहेत ललित रोहित स्वच्छ कचरा नियोजन व्यवस्थापनासंबंधी आहेत. आणि भगिनी संध्या ज्या होत्या त्यावरून तर आपल्याला पॅसेज वाचलं कळतं की भगिनी संध्या ज्या सेंट उर्सुलाच्या प्राचार्य आहेत यांनी असं म्हटलं होतं. म्हणजे तिथून आपल्याला याचं उत्तर मिळून जातं. आणि आपला जो प्रश्न आहे तो ऑप्शन नंबर जो की 3 आहे यावरून येऊन जातो. आणि लायन विवेक प्रेसिडेंट होते लायन इंटरनॅशनल PMCचे, ते तर आपल्याला लगेच कळलेलं होतं. तर दुसरा प्रश्न कसा आहे की खालील विधानांचा अभ्यास करा. परमेश्वराने असायला पाहिजे. परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. त्यानंतर मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कसं सोडवायचं तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे 4 अ आणि ब बरोबर आहे. तर बघा आपण आता तिसऱ्या परिच्छेदामध्ये जाणार. ठीक आहे, याचं उत्तर जे आहे ते अ आणि ब बरोबर आहे. तर परमेश्वरासंबंधी आता तिसरा परिच्छेद जर आपण इथं पाहिला तर देवाने निर्माण केलेल्या सर्व नैसर्गिक वस्तूंचा समावेश ओल्या कचऱ्यात आणि मानवाने निर्माण केलेल्या सर्व वस्तूंचा समावेश सुका कचऱ्यात होतो. यावरून आपलं जे काय आहे दोन्ही याची उत्तरं मिळून जातात आणि आपल्याला कळतं की अ आणि ब हे दोन विधानं योग्य आहेत. बघा परमेश्वर म्हणजेच देव असा इथं उल्लेख झालाय. सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात आणि मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. तुमचा प्रश्न दुसऱ्या ज्या काही परिच्छेदावरून सुटून जातो. आणि इथं ते उलट दिलेलं आहे खालच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे हे चुकलं. मानवाने पण हे ओल्या कचऱ्याचं हे चुकलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे पुढचा प्रश्न लगेच कचरा कुंडीत कचरा केव्हा असेल. कचऱ्याचं वर्गीकरण दुसऱ्यांदा वापरण्यासाठी प्रक्रिया करून पैसे मिळवल्यास. नगरपालिकेने ओल्या व सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण केल्यास. जेव्हा सर्व प्लास्टिकच्या कचऱ्याचं दुसऱ्यांदा वापरण्यासाठी वर्गीकरण करून पुन्हा पुन्हा वापरल्यास. आता यासाठी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी सांगतो फक्त अ आहे. तर काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. नगरपालिका त्यानंतर प्लास्टिक. ठीक आहे, तुम्हाला सांगतोय पुणे नगरपालिका असे नाव आलेले आहेत पॅसेजमध्ये. पण हे काय आहे तर हे याच्याशी काही त्याचा संबंध नाही. ठीक आहे, तर बघूया आपण. कचऱ्याचं वर्गीकरण दुसऱ्यांदा वापरण्यासाठी प्रक्रिया करून पैसे मिळवल्यास हा कोणत्या पॅसेजमध्ये आलेला विषय आहे. तर तुम्हाला माहिती आहे सुशांत राज यांच्या मते कचऱ्याचे पुन्हा वापर केल्याने पैसे मिळतील आणि अशी कृती केल्यास कचरा कुंड्यात कचरा नसेल. तर तुम्हाला हे ऐकलेलं आहे. ठीक आहे, हे पैसे मिळतील असं सुशांत राजांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे हे विधान जे आहे ते योग्य आहे. नगरपालिकेने ओल्या सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण केल्यास कचरा कुंडीत कचरा केव्हा नसेल हे तर चुकीचं आहे. तर ते असं पॅसेजमध्ये म्हटलंच गेलेलं नाही. आणि हे सर्व प्लास्टिकचा इथं पण असा काही संबंध आलेला नाही. तर फक्त सुशांत राज म्हणाला होता की कचरा कुंडीत कचरा केव्हा नसेल. तर सुशांत राज म्हणाला होता की त्याच्या पुनर्वापराने जे त्याचा पुनर्वापर केला तर पैसे मिळतील अशी कृती कचरा कुंड्यात, त्यामुळे कचरा नसेल असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर हा प्रश्न तिसरा पण तुमचा सुटून गेला इथं. पुढचा प्रश्न बघा काय आहे. सुका आणि ओला कचरा ओळखण्याचा मार्ग कोणी सांगितला आपल्याला. तर पॅसेजमध्ये जर तुम्ही गेले तिसऱ्या
याच्यामध्ये पुन्हा तिथंच जर गेले तुम्हाला याचं पण उत्तर मिळून जातं की सुसान राज यांनीच म्हटलं होतं सुका आणि ओला कचरा ओळखण्याचा मार्ग. आता पॅसेजकडे पुन्हा तुम्ही जाल आणि बघाल की इथं ओला आणि सुका कचरा कसा ओळखायचा याचा सोपा मार्ग सांगितला. कोणी सांगितला होता? शैक्षणिक सल्लागार सुसान राज यांनी. इथं तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं आणि हा चौथा प्रश्न पण तुमचा सुटून जातो. म्हणजे किती सोपा पॅसेज होता, फक्त एक आपण लिंक लावली आणि त्यानुसार पॅसेज सुटतोय. सेंट अँड्रूजच्या प्राचार्यांना प्लास्टिकचा कचरा गोळा करण्याचा संदेश देण्यासाठी कोणत्या दळणवळणाच्या साधनाची मदत केली? किती सोपा प्रश्न आहे बघा. 5व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहित होतं की मोबाईलवर त्यांनी SMS जे आहे ते दिलेले होते. तर बघा ऑप्शन, तुम्ही जर पॅसेज क्रमांक परिच्छेद 4 मध्ये गेले तुम्हाला इथं दिसतं की इथं बघा शेवटची लाईन, प्राचार्य सिकेरे या रोझी यांनी माहिती दिली की मोबाईलवरून पालकांना व शाळेच्या संचालकांना संदेश पाठवल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गोळा करण्याचा फायदा झाला. तर संदेश त्यांनी पाठवला. संदेशला आपण असं म्हणू शकतो की SMS द्वारे त्यांनी जे आहे सगळ्यांना काय केलं, मोबाईलवर SMS देऊन तसं कळवलं. टेलिफोन त्यांनी केलेला नव्हता, पालकास पत्र पण दिलेलं नव्हतं. तर हे जे आहे SMS हे बरोबर आहे. वरील सर्व तर येणार नाही, कारण वरील पैकी एकही नसलं असतं तर कन्फ्युजन झालं असतं, पण फक्त संदेश म्हटलंय त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपण इझिली इलिमिनेशन मेथडने ह्या प्रश्नाचं सोडवू शकतो. तर आता हे तर झालं संपूर्ण पॅसेज कसा सोडवायचा याबद्दल माहिती. आता मी तुम्हाला काही ट्रिक्स देणार ज्या की तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील. तर मागील 3 वर्षापासून सत्य व असत्यपेक्षा कसे, कारण, त्यासंबंधी कशा प्रकारे असे प्रश्न वाढत आहेत आणि तुम्हाला लक्षात घ्यायचे कीवर्ड्स, बेसिक कीवर्ड्स त्या प्रश्नामध्ये किंवा कोणता कीवर्ड तुम्हाला कुठे इम्प्लिमेंट करायचं, कीवर्ड्सवर तुमचा पॅसेज सुटून जातो. पॅसेज तुमच्या समोर असायला पाहिजे आणि प्रश्न, त्यावेळेसच तुमचं जास्तीत जास्त लवकर पॅसेज सोडवणं होईल. त्यानंतर सीसॅट पेपर 2 कडे दुर्लक्ष करू नका. त्याचबरोबर मागील परीक्षेत 90% पेक्षा जे काही उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सीसॅट मध्ये चांगले मार्क घेतले झालेले आहेत, हे तर तुम्हाला माहितच आहे वाक्य. त्यानंतर या पेपरसाठी किमान 2 तास तरी तुम्हाला रोज 2 तास सराव करायचा आहे. 2-3 हे तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्हाला आवडतो किती तो विषय, तुम्ही तेवढा जास्त सराव त्याचा कराल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सरावाद्वारेच यामध्ये प्रभुत्व मिळवता येईल हे पण तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर यासाठी तुम्हाला निर्णय क्षमतेचे प्रश्न सर्वात पहिल्यांदा घ्यायचे, कारण याला नकारात्मक गुण नसतात. पेपरला सुरुवातीला एकदम पेपर तुमच्याकडे जेव्हा येतो, जे शेवटचे 5 प्रश्न असतात तुम्हाला माहिती आहे, ते शेवटच्या 5 प्रश्नाला निगेटिव्ह मार्किंग नसते आणि ते प्रश्न जर तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवले, तुम्ही एक अधिकारी बनून असं काय कराल तसं काय कराल, तर हा प्रश्न तुम्हाला जर चांगला जमला तुम्ही पुढचे पण प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता. तर ह्या काही ट्रिक्स होत्या. बाकी ट्रिक्स मी डे 2 डे 3 मध्ये देईल तुम्हाला आणि प्रत्येक एक पॅसेज आपण रोज सोडवत चालू. हा पॅसेज खूप सोपा होता. याच्यापेक्षा कठीण पॅसेजेस कसे सोडवायचे याबद्दल आपण उद्याच्या क्लासमध्ये माहिती घेणार आहोत. धन्यवाद. ओके, थँक्यू.